यूट्यूब चॅनल क्रिएट करण्याच्या दोन पद्धती आहेत। यामध्ये एक चॅनल असा आहे ज्यावरती मी व्हिडिओ टाकल्यानंतर मिनिमम 3000 व्ह्यूज तर 100% त्याला येतात। फक्त त्या चॅनलवरतीच व्हिडिओला का व्ह्यूज येत आहेत आणि दुसऱ्या चॅनलवरती का येत नाहीत, त्याचं कारण आहे जी चॅनल क्रिएट करण्याची जी पद्धत होती ती पद्धत चुकीची होती। तर चला स्क्रीनवरती पाहूयात चॅनल योग्य पद्धतीने कसा क्रिएट करायचा। फर्स्टली तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या। हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मग तुम्ही हा चॅनल क्रिएट करा। पहिला तुम्हाला यूट्यूब ओपन करायचा आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये जो सिंबल दिसत आहे किंवा जे तुमचे फोटो अपलोड केला असेल तर ते दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे चॅनल आहे ते दिसणार आहे। यानंतर तुम्हाला स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे पण तुमचे ईमेल आय डी आहेत लॉग इन केलेले ते दिसणार आहेत। ईमेल आय डी जर तुमचे लॉग इन केलेले तुम्हाला दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। सध्या तुम्हाला प्लस हा जो आयकॉन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आय डी पासवर्ड जे काय असेल तुम्ही लावलेलं असेल तर ते मागणार आहे। ते मागल्यानंतर ते सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे पुढे प्रोसेस करणार आहात। बघा, यानंतर तुमच्यासमोर असा जो इंटरफेरन्स दिसत आहे त्यामध्ये क्रिएट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर पर्सनल जो यूज आहे त्यावरती पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं तुम्ही कोणती कंपनी स्थापन केलेली नाही आहे त्याच्यामुळे जो पहिला ऑप्शन येतो आहे त्यावरतीच क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव आणि आडनाव इथं लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं चॅनलचं नाव द्यायचं नाही, तुमचं स्वतःचं जे नाव आहे ऑफिशियल नाव तेच नाव तुमचं तिथं टाकायचं आहे। पहिला तुमचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। बघा, नाव आडनाव टाकून नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि जे पण तुमचं साल वगैरे आहे त्या एक्झॅक्ट तुमचं जे आहे त्याच्यानुसार टाकायचं आहे। हे सगळं टाकून झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इथं तुम्हाला जीमेल तुमचा क्रिएट करायचा आहे। जीमेल क्रिएट करून झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक तुमचा पासवर्ड सेव्ह करायचा आहे। बघा, इथे जो पासवर्ड तुम्ही सेट करणार आहात तो पासवर्ड तुम्हाला पुन्हा लक्षात राहायला पाहिजे आहे। ते लक्षात ठेवा, तुमचं जन्माची तारीख असू द्या, तुमचं साल असू द्या, तुमचं नाव आहे, ह्या गोष्टी तुम्ही टाकू नका। जर टाकल्या तर त्यामध्ये थोडंसं डिफरन्स ठेवा। बघा, पासवर्ड क्रिएट करून झाल्यानंतर या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे जीमेल आहे ते येणार आहे आणि पुन्हा आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला जी तुमची गुगल सर्व्हिस आहे ते ॲक्टिव्ह होणार आहे, हे लक्षात ठेवा। पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित क्रिएट करायचा आहे, ठीक आहे। यानंतर आता ही सगळी प्रोसेस झालेलं आहे। तुमचं पुन्हा यूट्यूब रिलोड होणार आहे। रिलोड झाल्यानंतर तुम्ही अगोदर जीमेल त्यामध्ये लॉग इन केलेलं असेल तर त्याच्या खाली तुम्हाला तो ऑप्शन दिसणार आहे जे तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट केलेलं आहे। तुमच्या नवीन आय डीवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं इथं आय डी दिसणार आहे। ह्या चॅनलवरती क्लिक केल्यानंतर इथं आता तुमच्यासमोर असा इंटरफेरन्स दिसणार आहे। बघा, या ठिकाणी तुमच्यासमोर जो ऑप्शन आहे तो क्रिएट अ चॅनल हा ऑप्शन आहे। यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली चॅनल क्रिएट करू शकता आणि ही पद्धत एकदम चुकीची आहे। आतापर्यंत जी सांगितली पद्धत ती बरोबर आहे, पण तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जर चॅनल क्रिएट केला तर 100% मी सांगत नाही की ते चॅनल तुमचा पुढं जाऊन सक्सेस होईल की नाही होईल, पण या स्टेपला मी काय प्रोसेस फॉलो केली होती तर दुसरी प्रोसेस फॉलो केली होती। या ठिकाणी मी डायरेक्टली चॅनल क्रिएट न करता यूट्यूबचा जो लोड आहे तो सगळा लोड घालवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिला ChatGPT हे ॲप ओपन करायचं आहे। ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या ChatGPTमध्ये सेंड करायचं आहे। काय सेंड करायचं आहे हे तुम्हाला सांगतो। तर माझी ही निश आहे, ह्या निशमध्ये मला चॅनल क्रिएट करायचं आहे आणि मला चॅनल नेम सजेस्ट करा, पण हे चॅनल नेम असं पाहिजे आहे ज्याचं यूट्यूब हँडल यूट्यूबवरती आणि पूर्ण सोशल मीडियावरती अवेलेबल असलं पाहिजे। हे तुम्हाला तिथं इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट सेंड करायचं आहे ChatGPTला। यानंतर तुमच्यासमोर ChatGPT एक चॅनलची लिस्ट सेंड करेल जे तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरती त्याचे हँडल अवेलेबल असेल। बघा, हे हँडल अवेलेबल आहेत की नाही हे तुम्ही मॅन्युअली सुद्धा चेक करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही जायचं आहे। एक्झॅक्ट ही प्रोसेस कशी करायची हे आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहूयात आणि हा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकताय ChatGPT आहे, हे ओपन करायचं आहे। ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट इथं सेंड करायचा आहे। यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ॲक्ट ॲज मराठी यूट्यूब एक्सपर्ट। ह्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे चॅनल आहे किंवा तुम्ही स्वतःला जे समजताय ते टाका। मला माझं यूट्यूब
यूट्यूबचं जे गायडन्स आहे ते मराठीमध्ये द्यायचं आहे, त्यासाठी मी यूट्यूब मराठी हे एक्सपर्ट म्हणून टाकलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची लँग्वेजसुद्धा टाकू शकता. यानंतर तुम्हाला इथं ChatGPTला काय सजेशन द्यायचं आहे, तर युनिक चॅनल नेम जे मराठी आणि इंग्लिशमध्ये असेल, यानंतर ज्याचं हँडल आहे ते हँडल अवेलेबल असेल, त्यानंतर चॅनलचा लोगो क्रिएट करण्यासाठी आयडिया मागायची आहे. यानंतर तुम्ही बॅनरची जी आयडिया आहे ती सुद्धा मागू शकता. चॅनलचं डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर ते सुद्धा मागू शकता. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये जसं पाहिजे तसं तुम्ही मागू शकता. आता हे डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये हे संपूर्ण प्रॉम्प्ट आहे, तो प्रॉम्प्ट तुम्हाला तिथं दिला जाईल. प्रॉम्प्ट सेंड केल्यानंतर ChatGPTनं आपल्याला चॅनलचे जे चॅनल नेम आहे ते सजेस्ट केलं आहे, त्याचे हँडलसुद्धा दिलेलं आहे, त्याचा लोगो, आयडिया वगैरे सगळ्या गोष्टी आपण ज्या मागितलेल्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहे. इथं तुम्ही या ठिकाणी जे नाव आहे ते चॅनलचं नाव तुम्हाला जे घ्यायचं आहे ते हे नाव घेतो आहे, जे मी कॉपी केलं आहे. यानंतर तुम्हाला इथं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूबमध्ये तुम्ही या ठिकाणी सर्च करा, ते डायरेक्टली पेस्ट करा किंवा हे पेस्ट केल्यानंतर याच्या अगोदर जे @ आहे ते सर्च करा. तुम्ही बघा इथं कोणताही चॅनल अवेलेबल नाही आहे आणि हे हँडल आहे, हे हँडलसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे या नावाने मी चॅनल क्रिएट करू शकतो. या ठिकाणी तुम्ही चॅनलचं हँडल घेतल्यानंतर या ठिकाणी नवीन तुम्हाला जे चॅट आहे ती ओपन करायचं. यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो प्रॉम्प्ट आहे तो सेंड करायचा आहे. या ठिकाणी वाटी डिकोडर हे मी घेतलं आहे. तुमचं जे हँडल आहे किंवा जे चॅनलचं नाव आहे ते टाकायचं आहे आणि इथं सबमिट करायचं आहे. बघा, यानंतर इथं जे ChatGPTचं सजेशन आलं आहे त्यानुसार आपल्याला इथं जायचं आहे. आता तिथले चॅट आपण क्लोज करून इथं नवीन चॅट ओपन केली, त्याचं कारण काय, तर तेच सजेशन बाकीच्यांनासुद्धा दिलेलं असणार आहे, त्याच्यामुळे आपण नवीन सजेशन घ्यायचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला किचकिच काला काय होणार नाही आहे, त्याच्यामुळे इथं नवीन चॅट ओपन करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं चॅनलचं निश कन्फर्म करायला सांगितलेलं आहे. जे कन्फर्म केल्यानंतर तुम्ही इथं इंग्लिश घेणार आहात की मराठी घेणार आहात, जे लँग्वेज घेणार आहेत ती, त्यानंतर तुमचं जे डिस्क्रिप्शन आहे ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे. यानंतर हँडल सजेशनसुद्धा दिलेलं आहे. हे हँडल अवेलेबल आहे की नाही रीचेक करा. यानंतर या ठिकाणी तुम्ही चॅनलचा लोगो क्रिएट करू शकता. फक्त तुमचं काय करायचं आहे, ह्याचं जे सजेशन आहे ते सजेशन घ्यायचं आहे आणि इथं पुन्हा रिसबमिट करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही हे सगळं ChatGPTचं सजेशन घेऊन चॅनल क्रिएट केला, लोगो क्रिएट केला आणि बॅनरसुद्धा क्रिएट केला. पण या ठिकाणी चॅनल क्रिएट झाला असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ते म्हणजे चॅनलचं सेटिंग आहे. ते सेटिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे सेटिंग तुम्ही ऑन न करता डायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही डायरेक्टली असं व्हिडिओ अपलोड कराला तर मित्रांनो तुमचं व्हिडिओ आणखीसुद्धा व्हायरल होणार नाही आहेत. कारण या ठिकाणी तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करता त्यासाठी जे टार्गेट ऑडियन्स आहे ते टार्गेट ऑडियन्स यूट्यूबला फाइंड करणं महत्त्वाची गोष्ट राहते. आणि ते जर त्यामध्ये त्याची गफलत झाली किंवा अल्गोरिदम जे आहे ते मिसमॅच झालं तर या ठिकाणी तुमचे व्हिडिओ कोणतेही अपलोड करा आणि कितीही क्वालिटी त्याची चांगली असू द्या तरीसुद्धा ते व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चॅनलची सेटिंग. चॅनलची सेटिंग कशी करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या.